नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। जातनिहाय जनगणनेवर भाजप आणि नरेंद्र मोदींनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान। मी बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निकाल चांगला लागतो, शरद पवार यांचं वक्तव्य। महिला तेल, मीठ, मसाला असा खच्चून 500 रुपयातच संसार करू शकतात, कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचं वक्तव्य। आणि भाजपाशी मतभेद पण कुणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे, उद्धव ठाकरेंची भाजपला साद। आता पाहूयात सविस्तर वृत्त। काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा आणि जनतेची दिशाभूल करणार आहे। राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे। जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नित्तिल्ला यांनी केलंय। जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत असल्याचंही चेन्नित्तिल्ला यांनी म्हटलंय। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडली आहे। यावेळी साताऱ्यातील सभेची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांचं भाषण सुरू होताच वरुण राजानं हजेरी लावून इचलकरंजीची सभा गाजवली। यावेळी माझा आणि जाहीर सभेतील पावसाचा काहीतरी संबंध आहे, त्यामुळे मी बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो। ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे। याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनाच महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। यावरून महायुतीने 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आणि महाविकास आघाडीने 3000 रुपये करण्याचे दावे केले। अशातच कोल्हापुरात तर वेगळ्याच धुंदीत लाडक्या बहीण योजनेवरून तारे तोडले जात आहेत। महाडिकांच्या 1500 रुपये घेणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवायच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद 3000 रुपये वसूल करेपर्यंतच थांबलेला नाही, तर महिला तेल, मीठ, मसाला असा खच्चून 500 रुपयातच संसार करू शकतात, असा दावा महायुतीच्या नेत्या जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा नीता दांडेकर माने यांनी केलाय। तुमचे आमचे मतभेद असतील, त्याच्यासाठी माझ्याशी कोणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे, पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू, ही संधी आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घातली। सिल्लोड येथील प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। गोंदियातील तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेल्या विकासाची माहिती जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांना दिली, असं सांगत विरोधकांच्या विकास कामांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय। विकास कामांच्या बळावर माझा विजय होणार असल्याचा विश्वास रहांगडाले यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलाय। किती दिवस झाल्यात प्रचाराला जवळपास आणि कसा प्रतिसाद याविषयी आपल्याला मिळतो? आपण तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणुकीत उभे आहात। 5 तारखेपासून सातत्याने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जन आशीर्वाद पैदल यात्रा काढून प्रत्येक गावात फिरतो आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदाता बंधू भगिनी आणि लोकांच्या मिळत आहे। काय प्रमुख मुद्दे या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये ठेवतात लोकांसमोर? काय प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक करतात? विकास हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। युती शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत। तो विकास कामं आणि योजनेच्या माध्यमातून लोकांना सक्षम करण्याचं जी युती शासनाच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोहोचत आहे त्या योजना पोहोचवल्या आहेत आपण आणि त्या अनुषंगाने सर्व जनता ही युती शासनाच्या कार्यावर खुश आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही लोकांपर्यंत जात आहोत, लोकांना मतदान मागत आहोत,
लोक भरभरून आशीर्वादसुद्धा देत आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदाताच्या आम्हाला मिळत आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होतात. पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25 प्रयोग पोचतोयस तू. याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलोच प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटकही तेवढंच चांगलं असेल. आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25 प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद ओक. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो. सगळीच आमची मित्रमंडळी आहेत. आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे. पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंशा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने. आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक. कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे. या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली असून जालन्याच्या अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात येत आहेत. मनोज जरांगे यांना हलका ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील टप्पा अनुदान दिलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 500 शिक्षकांनी भेट घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी मी पार पाडली, असं मत यावेळी दीपक केसरकरांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. मला अतिशय आनंद झाला. आपण काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवली जाते, ही भावना मनाला सुखद खूप असते. आणि हे सगळे टप्पा अनुदानातील शिक्षक आहेत. जवळजवळ 70,000 शिक्षकांना एका वेळेला टप्पा अनुदान देण्यात आलं. 1100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही त्याच्यासाठी लागली. मला आपल्याला ह्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे प्रेम किती असतं ते बघा. यांनी बिरोबाची घोंगडी आणली, बिरोबाची काठी आणली, महालक्ष्मीचं मूर्ती या ठिकाणी आणली, फेटा आणला, शाल आणली. हे सगळं प्रेमाचं प्रतीक आहे. आणि मला एक हे सुद्धा सांगायचं आहे की साहेबांची केवढी मोठी कृपा आहे बघा. कालच ते अर्चना घारेंनी एक स्टेटमेंट काढलं की शिक्षणातलं काय कळत नाही. शिक्षणासाठी मी काय करतो ह्याचं प्रतीक हे तुमच्या समोर आहे. हे प्रेम तुमच्या समोर आहे. आणि हे प्रेम हे केवळ शिक्षकांचं नाही, विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मिळवलं आहे. आणि आमूलाग्र असे बदल शिक्षण विभागामध्ये केलेले आहेत. माझ्यावर जी जबाबदारी आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सोपवली ती मी चोखपणे. विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रचार दौऱ्यात व्यस्त असलेले धाराशिवचे पालकमंत्री तथा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यातील संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भूम दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हे पाहून तानाजीराव सावंत यांनी तातडीने आपला ताफा थांबवत खाली उतरून मदत कार्य केल्याचं पाहायला मिळालंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. नमस्कार मंडळी, मी संजय जाधव. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे. मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे. मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल. मी येणारं नाटक बघायला. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना. अंशुमन, तुझे 25 प्रयोग झाले, तुझे 500 प्रयोग झाले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि नक्की होणार. तुला मनापासून शुभेच्छा. अंशुमन, ऑल द बेस्ट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिले न मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा.
सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जुलैमध्ये सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपला रिचार्ज प्लॅनच्या किमतीत 25% वाढ केली होती. तेव्हापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली. दरम्यान टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं मोठं विधान समोर आलंय. जे युजर अधिक इंटरनेटचा वापर करतात त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारल्यानं मोबाईल सेवा उद्योगाला योग्य रिटर्न मिळेल, तसंच समाजातील सर्वच लोकांना कनेक्टिव्हिटीही मिळेल, असं वोडाफोन आयडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय. मुंबई मेट्रो 3च्या BKC स्थानकात आग लागल्याची घटना घडली. दुपारी 1:09 मेट्रो स्थानकाच्या बेसमेंटमध्ये सुमारे 40 ते 50 फूट खाली फर्निचर ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर मेट्रो 3च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मेट्रोतील सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलंय. दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. आज पहाटे शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पंचगंगा घाटावर 51,000 पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंचगंगा घाट त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो लखलखत्या दिव्यांनी उजळून निघाल्याचं पाहायला मिळालंय. नमस्कार, माझं नाव स्मिता शिंदे. मी जवाहरनगरमधून आली आहे आणि माझ्या मैत्रिणी सिद्धी, अनिता, मनीषा या सगळ्या RK नगरमधून आल्यात. मी खूप वर्षी येते पंचगंगा घाटावर, राजाराम बंधाऱ्यावरती, रंकाळ्यावरती पण जाते. जिथे जिथे उत्तम पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते, अशा आपल्या करवीर नगरीमध्ये, कलानगरीमध्ये, कोल्हापूरमध्ये खूप सुंदर पद्धतीने दीपोत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा होते. गेले 15 ते 20 वर्ष मी येतेय. पहाटे उठून येण्याचं मजा और असते. ती थंडी अनुभवणं, त्या अंधारामध्ये सगळ्या दिव्यांचा लखलखाट पसरून स्वतःचा आत्मभान जागृत करणं, हा आनंद काही और आहे. आणि छान सुंदर रम्य पहाट, कुठे इलेक्ट्रिक दिव्यांची रोषणाई नाही तर नैसर्गिक दिवे, आणि त्या निमित्तानं नदीकाठी येणं होतं. स्वच्छ नदीचा घाट दिसतो आणि सगळे लोक अत्यंत उत्साहात, कित्येक स्त्रिया तर छान पैठणी घालून, छान गर्भरेशमी साड्या घालून, मोगरा अत्तर अशा सगळ्या रम्य वातावरणामध्ये आलेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.